सरकारचा संघर्ष केवळ विरोधकांबरोबर नव्हता, तर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनीही सरकारला घरचा आहेर दिला। संघर्ष यात्रेमुळे चंद्रपुरात गेलेल्या सर्व विरोधकांची कमतरता सत्ताधारी पक्षाच्या एकनाथ खडसे यांनी विधानसभेमध्ये भरून काढली। भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत थेट भाजप सरकारवरच आगपाखड केली। निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांना सरकारला विसर पडल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला। 24 तास वीज देण्याचं आश्वासन अजूनही पूर्ण झालं नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं, तर विदर्भाला 24 तास वीज, मात्र जळगावातल्या 14,000 शेतकऱ्यांना पैसे भरूनही वीज नसल्याचा दाखला देत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे फक्त विदर्भाचेच मंत्री आहेत का, असा थेट सवालच खडसेंनी केला। एवढ्यावरच न थांबता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मुंबई, पुणे, नाशिक वगळता इतर भागातील औद्योगिक क्षेत्रातली गुंतवणूक, पोलीस प्रशिक्षण केंद्र या आणि इतर मुद्द्यांचा खडसेंनी यावेळी पाढाच वाचून दाखवला। दरम्यान ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी खडसेंचे सारे आरोप फेटाळून लावताना राज्यात 17,000 कोटींची वीज बिलं थकीत असल्याकडे लक्ष वेधलं। सोबतच निधीचा अभाव असतानाही महावितरणचं काम सुरू असल्याचं ते म्हणाले। संपूर्ण महाराष्ट्रभरामधली आजची स्थिती अशी आहे की 10-11च्या दरम्यान लोकांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पैसे भरलेत, परंतु 7 वर्षामध्ये या सर्व ह्यांना ज्यांनी पैसे भरलेले जे पेड पेंडिंग आहेत अशांना या क्षणापर्यंत 7 वर्षामध्ये कनेक्शन देता आले नाही। जळगाव जिल्ह्यामध्ये, एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय 14,000 शेतकऱ्यांनी या ठिकाणी 2010-11ला डिमांड नोट भरलेले आहे, पण आज 2017 आलं, पण आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला कनेक्शन मिळू शकलेलं नाही। आणि मंत्री महोदयांना मी सांगणार आहे की आपण निवडणुकीमध्ये या राज्याला आश्वासन दिलं होतं की मुबलक वीज, 24 तास वीज, मग आपली वीज मुबलकही नाही आणि 24 तासही नाही आहे। कमीत कमी आता सरकारला 3 वर्ष होत आले, आता तरी आपल्या शब्दाचं आपण पालन करूया। नाही 24 तास देता येत असेल तर 8 तास तरी आपल्याला कंटिन्यू दिवसाकाठी वीज द्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।